भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुन्हा एकत्रित काम करणार। संघाने पाठ फिरवल्यानं लोकसभेत महायुतीला बसला होता फटका। अनेक प्रस्थापितांची तिकीट कापली जाण्याची शक्यता। गृहमंत्र्यांना राज्यातील पोलिसांवर विश्वास नाही। राज्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी म्हणून केंद्राची सुरक्षा। शरद पवारांना केंद्राची सुरक्षा देण्यावरून राऊतांचा हल्लाबोल। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचा आंदोलनाचा इशारा। तुपकर वर्षा निवासस्थानी करणार होते आंदोलन। आंदोलनापूर्वीच तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। उद्धव ठाकरेंची दुपारी पत्रकार परिषद। महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। परळी विधानसभेतील राष्ट्रवादीचे बॅनर चर्चेत। अमोल मिटकरींना उमेदवारी देण्याचे झळकले बॅनर। पुन्हा घड्याळ येणार अशा आशयाचे लागले बॅनर। भाजपचे समर्थित खाडगे हाती तुतारी घेण्याची शक्यता। कागलमधील कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा करण्याची शक्यता। घाटगे राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा। नाशिकमध्ये आज महिला सशक्तीकरण महाशिबिर। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। 50,000 पेक्षा जास्त महिला उपस्थित राहण्याची शक्यता। पुण्यातील मोदी बागेत रोहित पवार आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना भेटू, शरद पवारांचं विद्यार्थ्यांना आश्वासन। डायमंड लीग स्पर्धेमध्ये नीरज चोप्राचा धमाका। नीरज चोप्रानं लुसाने डायमंड लीग मध्ये दुसरं स्थान पटकावलं। कुस्तीपटू विनेश फोगाटचा दिल्ली पोलिसांवर आरोप। साक्ष देण्यापूर्वी महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवली। ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात साक्ष देण्यापूर्वी सुरक्षा काढून घेतल्याचा दावा। उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस। अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस। पावसामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।